आता आपण बघणार आहोत चांद्रयान-3च्या यशानंतर भारताचं आदित्य L1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे। श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11:50 आदित्य L1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे। पुढील 5 वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे। आदित्य L1 या मोहिमेबाबत लोकांमध्ये सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे। हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे। भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। हे यान पोलार सॅटेलाइट PSLV C57 द्वारे प्रक्षेपित केलं जाईल। आदित्य L1 या नावावरूनच या मोहिमेचा उद्देश लक्षात येतोय। सूर्याला आदित्य देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आलंय। तर L1 म्हणजे लँग्रेज पॉइंट 1। सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये 5 लँग्रेज पॉइंट आहेत आणि यातील पहिल्या पॉइंटवर भारताचं हे यान जाणार आहे। त्यामुळे ही मोहीम अत्यंत महत्त्वाकांक्षी म्हणता येईल। सूर्यामधील वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी म्हणून या मोहिमेतील यानाचा वापर केला जाणार आहे आणि बरोबर 11:05 हे यान प्रक्षेपित केलं जाईल। त्यामुळे अर्थात चांद्रयान मोहीम 3 प्रमाणेच सूर्याकडे झेपावणाऱ्या या मोहिमेकडे सगळ्यांचा खूप लक्ष आहे। आयुकाचे शास्त्रज्ञ प्रवीण चोरडियाजी आपल्या बरोबर आहेत। प्रवीणजी, या मोहिमेचं महत्त्व आपण काय विशद कराल? सूर्याचा अल्ट्राव्हायोलेट या वेव्हलेंथ मध्ये अभ्यास होणार आहे, तो महत्वाचा आहे आणि तो प्रथमच होईल असं मला वाटतं। त्याच्या आधी झाला नाही असं नाहीये, पण हे जे इन्स्ट्रुमेंट आहे सूटचं आयुकाचं ते खूप महत्वाचं याच्यासाठी त्याचं योगदान असणार आहे। या मोहिमेच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी अभ्यासण्याचा प्रयत्न केला जाईल? बेसिकली सोलर फ्लेअर, ज्या सोलर आहे सूर्यावर खूप जास्त ऍक्टिव्हिटी होत असतात, त्यापैकी सोलर फ्लेअर आणि कोरोना मास इजेक्शन CME ज्याला म्हटलं जातं ह्याचा अभ्यास होणार आहे। हा प्रथम पहिल्या वेळेला आय वुड से की पहिल्या वेळेला होणार आहे अल्ट्राव्हायोलेट वेव्हलेंथ मध्ये। यापूर्वी इतरही काही देशांनी अशा पद्धतीचा अभ्यास केलाय? हो, केलेला आहे, पण अल्ट्राव्हायोलेट मध्ये इतका झालेला नाहीये, तो प्रथमच होणार आहे। आणि यातली एक दुर्बीण जी आहे ती आपण बनवल्याचं कळतंय, त्याबद्दल जरा सांगा ना। यातली जी सूट जे एक पेलोड आहे सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, हा पेलोड आयुकात म्हणजे पुण्यात आपल्या पूर्ण डिझाईन झालेला आहे। याचं गेले 10 वर्ष याच्यात काम चालू आहे। ह्याचं पूर्ण डिझाईन, कंपोनंट सिलेक्शन ज्याला म्हणतो आपण, हे सगळं आयुकात झालेलं आहे आणि नंतर जे फायनल फॅब्रिकेशन, जे स्पेस क्वालिफाईड फॅब्रिकेशन असतं ते फक्त इस्रोमध्ये झालेलं आहे आणि तिथेही आयुकाची लोक जाऊन इस्रोमध्ये काम करत होती। आपल्या सर्वसामान्य सगळ्या प्रेक्षकांसाठी या दुर्बिणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने काही गोष्टी टिपण्यात येतील, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा ना। सूर्याची कोरोना डिस्क आणि सूर्याची फुल डिस्क इमेजिंग याच्यावर होणार आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे सोलर फ्लेअर किंवा ज्याला CME म्हणतात त्याचा अभ्यास करण्यासाठी एक ऑनबोर्ड इंटेलिजन्स आपण टाकलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला खूप थोड्या डेटा, जो बँडविड्थ जी अवेलेबल आहे त्या कमी बँडविड्थ मध्ये आपल्याला संपूर्ण डेटा ऑब्झर्व करता येणार आहे। छोटा रिजन ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या रिजनवर आपल्याला जाता येईल आणि तेवढ्याच भागाचा फोटो हा आपल्याला टेलिमेट्रीनी पृथ्वीवर येईल। ज्या कारण बँडविड्थचे लिमिटेशन असतं बऱ्याच वेळा या मिशन मध्ये आणि ते लिमिटेशन लक्षात घेता आपल्याला पूर्ण सूर्याची इमेज न पाठवता जो रिजन ऑफ इंटरेस्ट म्हणतो, जो आपल्याला शास्त्रज्ञांना जो पाहिजे आहे तो येणार आहे। प्रवीणजी, आपल्या बरोबर आयुकाचे शास्त्रज्ञ सुरत मोरे देखील आपल्या बरोबर सहभागी होतात। मोरे सर, या मोहिमेकडे आपण कसं बघता? सूर्याला जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला जो प्रकाश मिळतो सूर्यापासून, तो त्याचे जे सगळ्यात वरचा जो सरफेस असतो त्याच्यातनच येणारा प्रकाश हा आपल्यापर्यंत पोहोचत असतो। पण तो जो लेयर आहे, तो जो थर आहे सूर्यावरती, तो केवळ 100 ते 500 किलोमीटर एवढ्या उंचीचा थर आहे आणि सूर्याचा जर तुम्ही त्याची त्रिज्या बघितली तर ती जवळजवळ 7 लक्ष किलोमीटर एवढी आहे। पण तो जो छोटा थर आहे त्याच्यातनं हा जो प्रकाश येतो तो आपल्याला मिळत असतो। तर हा जो प्रकाश आहे त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करण्याचं जे काही लक्ष्य आहे ते ह्या आदित्य L1चं ध्येय आहे।
आणि आदित्य L1 जो आहे तो तिथला जो प्रकाश आहे त्याला फोटोस्फिअर आपण असं म्हणतो. तर त्या फोटोस्फिअरचा, त्याच्यानंतर क्रोमोस्फिअर आणि करोना या 3 गोष्टींचा तो व्यवस्थित प्रकारे अभ्यास करू शकणार आहे. या अभ्यासाच्या आदित्य माध्यमातून सूरजजी आपल्याला कशा पद्धतीचा भविष्यात फायदा होऊ शकतो? जसं चांद्रयान-3 या मोहिमेच्या माध्यमातून आपण काही पुढली लक्ष्य समोर ठेवलेली आहेत, तर यातली पुढली उपलब्धी कशी असू शकते? सर्वात पहिल्यांदा म्हणजे इस्रोसाठी हे एक टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन टाइप मिशन पण आहे. कारण की इस्रोने यापूर्वी लग्रांज पॉइंट 1 हा जो बिंदू असतो सूर्य आणि पृथ्वीची जी कक्षा आहे त्याच्यामधला, तर त्या अशा प्रकारच्या बिंदूच्या बाजूला जाऊन किंवा तिथे एखादा सॅटेलाइट लॉन्च करणं हे इस्रोने कधीच केलेलं नाहीये. तर हा पहिली वेळ असेल. तर हे इस्रोचं डेमॉन्स्ट्रेशनसाठी म्हणून मिशन इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे हे जो सूर्याचा जो अभ्यास आहे तो आपल्याला पहिल्यांदा करता येणार आहे. जसं आपल्याला प्रवीण यांनी म्हटलं की सूर्यामधला अतिनील किरणं जी असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात, ते आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, कारण की पृथ्वीला वातावरण आहे. पण त्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पृथ्वीच्या वरती म्हणजे अवकाशामध्ये जायला लागते. तर हा जो काही अभ्यास आहे तो पहिल्यांदाच होणार आहे. आणि त्यांनी जी तरंग लांबीची जी निवड केलेली आहे ती अशी आहे की त्याच्यामध्ये सूर्याचा आतापर्यंत कधीच अभ्यास झालेला नाही. तर त्याच्यामुळे ह्या ज्या नवीन गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव होण्याची म्हणजे पहिल्यांदाच जाणीव होऊ शकेल. ही जी तरंग लांबी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो जो सूर्याचा फोटोस्फिअर आहे, क्रोमोस्फिअर आहे, या सगळ्यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. आणि याचा अभ्यास सुरुवातीला म्हणजे पूर्वी नासाच्या सोहो या यानाद्वारे देखील केला गेलेला आहे. पण आपण जे आयुकामध्ये जो कॅमेरा बनवलेला आहे, सूट जे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्याने बराच हाय रेझोल्युशन असे पिक्चर्स घेता येणार आहेत आपल्याला सूर्याचे. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास हा खोलवर जाऊन असा करता येईल. त्याप्रमाणेच प्रवीणने जसं सांगितलं की सूर्याच्या सरफेस मधनं बऱ्याचदा काही इजेक्शन्स होत असतात. म्हणजे त्याच्यातनं जे काही चार्ज पार्टिकल्स आहेत बरोबर. ते बाहेर पडत असतात. तर ते जे चार्ज पार्टिकल्स जेव्हा बाहेर पडतात आणि ते पृथ्वीला येऊन जर आदळत असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे सॅटेलाइट्स आहेत किंवा कम्युनिकेशन्स आहेत किंवा पॉवर ग्रिड्स आहेत त्यांच्यामध्ये फेल्युअर्स होऊ शकतात. तर आदित्य L1 हे जे आहे ते सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जाऊन बसलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं होतं की कुठलेही अशा प्रकारचे जे इव्हेंट्स आहेत ते जेव्हा होणार असतील तर त्यावेळेला आदित्य L1 त्यांना पहिल्यांदा सेन्स करू शकेल की त्याची तीव्रता किती आहे. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता की ओके, तुम्ही आता जे काही सॅटेलाइट वरचे उपकरणं आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते तुम्ही बंद करून ठेवा, कारण की एवढा मोठा चार्ज पार्टिकल्सची जी विंड आहे जे आपण म्हणतो ते येऊन धडकणार आहे आणि मग ते हानिकारक ठरू शकतं. तर त्यावेळेला तुम्ही तुमचे इन्स्ट्रुमेंट्स मग बंद करू शकता. निश्चितच सूरज, या मोहिमेचे खूप वेगवेगळे फायदे असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. सूरजजी, प्रवीणजी, आपण आपल्याबरोबर असेच थांबा. यानंतर वेळ झाली